खड्ड्यांची समस्या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात जाणवते आणि यामुळेच एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम सॉल्व असा एक अभिनव उपक्रम एमआयएमच्या वतीने स्वखर्चातून राबवला जातोय। सोलापूर शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाही महापालिका प्रशासन कार्यवाही करत नाही। यामुळे अखेर ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम सोलापूर शहराच्या वतीने नागरिकांची समस्या लक्षात घेऊन एक कॉल खड्ड्यांचा प्रॉब्लेम सॉल्व या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहरात अनेक रस्ते खड्डेमय झाले, त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। छोटे मोठे अपघात होत आहेत। नागरिकांमधून महापालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे। महापालिका तात्काळ कार्यवाही करत नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे अखेर शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एमआयएम सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पुढाकार घेतला। पक्षातर्फे स्वखर्चातून डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला। या उपक्रमासाठी रोड रोलर, ट्रॅक्टर, जेसीबी अशी यंत्रणा वापरण्यात आली। मौलाई चौक इथं बुधवारी सकाळी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी उपक्रमाचं आयोजन केलं असून या उपक्रमाद्वारे सोलापूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। आम्ही कित्येकदा तक्रारी दिल्या पण प्रशासन हल्लं नाही। आता निदान कुणीतरी पुढाकार घेतोय हेच मोठं समाधान आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। मौलारी चौकातील आता हे शौकत पठाणी जरा लक्ष दिलेलं आहे। खड्डे वगैरे पडलेले आहेत। आज या डांबरीकरणाचं काम चालू आहे। थोडं खड्डे बुजवायचं वगैरे काम चालू आहे। इथं त्यामुळे काय नाही आहे, व्यवस्थित आहे। इथं पालिका प्रशासनाने तक्रार केल्यावर बऱ्याच दिवसांनी तक्रार लक्ष देतात, त्याच्यानंतर देत नाही। शेवटी नगरसेवकला कडक केल्यावर हे काम होत असतं। हे जे काम आहे ना, नगरपालिकेने बी जरा लक्ष द्यायला पाहिजे। काय नगरसेवकला कधी वेळ असते कधी नसते, पण त्यांनी जर सांगितल्यानंतर 4-5 वेळा गावड्याला येतात की जास्तीत जास्त मौलारी चौकामध्ये गर्दी आहे, लक्ष इथं देणं जरा गरजेचं आहे। सोलापूर शहरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्यामुळे रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। या संदर्भात महापालिकेचं मौन आहे। याकडे महापालिकेचं लक्ष वेधण्याबरोबरच ते खड्डे बुजवणं या उद्देशातून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत नागरिकांना कुठेही खड्डा दिसला तर फक्त एक कॉल करा आणि त्यावर लगेच काम सुरू होतं। तेही पक्षाच्या स्वखर्चातून हे काम केलं जाईल। रस्त्यावरील खड्डे बुजवणं तशी महापालिकेची जबाबदारी आहे, मात्र महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्यानं आताही नागरिकांकडूनच ही जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याची टीका जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केली आहे। इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम फार उपक्रम राबवत आहे। आमचे नेते असदुद्दीन अभिषेक साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांनी मध्यंतरी औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणचा रोड भरायचा असं त्यांनी पत्रक काढले होते। त्यांच्याच आदेशानुसार ज्या जिल्ह्यात, राज्यात, देशात भाजपने खड्डे करून ठेवले आहेत ते खड्डे भरण्याचं काम ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन करत आहेत। अहो, या प्रशासनाला जाग येत नाही। अनेक दिवसापासून खड्डे पडले, अनेक अपघात होत आहेत, अनेक लोकांचा जीव गेलेला आहे, तरीसुद्धा यांना जाग येत नाही। त्यासाठी आम्ही ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन स्वतःच्या खर्चातून आम्ही हा उपक्रम राबवतो।